वारंवार वाय-टी स्टुडिओ ओपन केल्याने काय होतं? काय नुकसान होतं? वारंवार जर आपण वाय-टी स्टुडिओ ओपन केलं तर भरपूरशा लोकांना अजूनही माहिती नाही की वाय-टी स्टुडिओ वारंवार ओपन केल्याने काय होतं आणि काय होत नाही, काय गैरसमज आहे ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे प्रत्येकांसाठी. ज्या लोकांना वाय-टी स्टुडिओबद्दल माहिती नाही आहे किंवा कुठला गैरसमज झालेला आहे आणि त्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की जर तुम्ही स्किप कराल तर तुमचे गैरसमज हे दूर होणार नाही. कुठला थंबनेल वाचून आपण त्या थंबनेलवर विश्वास करतो किंवा आपला गैरसमज होतो, त्या सर्वांबाबत मी आज क्लिअरिटी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी पूजा तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप स्वागत करते. तर बघा मित्रांनो, वाय-टी स्टुडिओ ओपन केला की आपण बघतो की आपले व्ह्यूज कसे आहे, आपलं चॅनल कसं सुरू आहे. आपण 10 वेळा, 50 वेळा, 100 वेळा, काही लोकं तर दिवसभर तेच पाहत राहतात. 1000 वेळा तर वाय-टी स्टुडिओ ओपन करत राहते आणि 5-5 मिनिटांनी बघत राहतं की आपली ग्रोथ कशी सुरू आहे, आपलं चॅनल कसं सुरू आहे, आपली अर्निंग किती झालेली आहे, आपण आजचा व्हिडिओ जो टाकलेला आहे तो व्हिडिओ कसा सुरू आहे. 1-1 तासांनी चेक करतात की आपल्या व्हिडिओवर किती व्ह्यूज येत आहे, चॅनल ग्रो होत आहे का, हॅशटॅग्स चेंज करावे लागतात का. तर हे सगळं आपण वाय-टी स्टुडिओवरून बघत असतो. प्रत्येकच यूट्यूबर जो क्रिएटर आहे तो वाय-टी स्टुडिओवरती जाऊन आपलं जो चॅनलची इन्फॉर्मेशन आहे ते चेक करत असतो. तर यूट्यूबने आपल्याला हे जे वाय-टी स्टुडिओ आहे दिलेच याच्यासाठी आहे. काही लोकांच्या भरपूरशा अशा चुकांमुळे चॅनल हे डेड होत चाललेलं आहे. यूट्यूबमध्ये असे भरपूरसे व्हिडिओ येत आहे की वाय-टी स्टुडिओ ओपन केलं त्यामुळे चॅनल हे डेड झालेले आहे. वारंवार जर आपण वाय-टी स्टुडिओ ओपन करत आहे तर चॅनल हे डेड झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, वाय-टी स्टुडिओ आपल्याला यूट्यूबनी याकरता दिलेला आहे की आपण जी आपली चॅनलची इन्फॉर्मेशन आहे ती आपण वाय-टी स्टुडिओवर जाऊन बघावं. पण वारंवार बघितलं हे योग्य आहे का? 5-5 मिनिटांनी आपल्याला दिवसातून 10 वेळा, 50 वेळा वाय-टी स्टुडिओ बघणं हे म्हणजे सेफ आहे का? रोज आपण वाय-टी स्टुडिओ दिवसातून किती वेळा बघायला पाहिजे? तर वाय-टी स्टुडिओ वारंवार बघल्यामुळे आपलं व्ह्यूज हे कमी होतात का? चॅनल हे खरंच डेड होत आहे का? तर मी तुम्हाला आता सांगू इच्छिते की जे पण लोकं तुम्हाला हा गैरसमज करत आहे, जे पण लोकं असे व्हिडिओ बनवत आहे की वाय-टी स्टुडिओ ओपन केल्यामुळे चॅनल हे डेड होत आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते ही पूर्णपणे फेक न्यूज आहे. असं काहीही होत नाही. तुम्ही दिवसातून कितीही वेळा वाय-टी स्टुडिओ चेक करू शकता फ्रेंड्स. माझ्या विश्वासावर, माझ्या बोलण्यावर मी तुम्हाला कुठली फेक इन्फॉर्मेशन माझ्या यूट्यूबवर टाकत नसते, माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत नसते. तर तुम्ही दिवसातून कितीही वेळा तुमचं चॅनल वाय-टी स्टुडिओवरती जाऊन चेक करू शकता. आता मी तुम्हाला सांगते व्ह्यूज न येण्याचं काय कारण असू शकते. आता भरपूरसे यूट्यूबर आहे, जे क्रिएटर आहे ते असले व्हिडिओ बनवत आहे, इन्फॉर्मेशन टाकत आहे की वाय-टी स्टुडिओ जर जास्त वापरलं तर चॅनल हे डेड होत आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला अपूर्ण जर माहिती तुम्ही घ्याल, अपूर्ण व्हिडिओ बघाल, अर्धा व्हिडिओ बघाल आणि मध्ये स्किप करून द्याल तर तुम्हाला काहीही समजणार नाही. आता आपण जेव्हा ऑडियन्स समजा कुठलाही व्हिडिओ बघतात तर तिथे यूट्यूब ओपन केल्यावर भरपूरसे व्हिडिओज येतात. तिथे भरपूरसे थंबनेल्स दिसतात आणि थंबनेल्स वाचून आपण काय म्हणतो, आपण काय विचार करतो? थंबनेल वाचला, या थंबनेलवर लिहिलेलं आहे की वाय-टी स्टुडिओ ओपन केला त्यामुळे चॅनल डेड होत आहे, व्ह्यूज येत नाही आहे. तर आपण आपल्या डोक्यात ही गोष्ट फिट करून टाकतो आणि दिवसभर वाय-टी स्टुडिओ हा बघत नाही. तर हे तुम्ही चुकी करत आहात. तुम्हाला कुठलीही अपूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायची नाही. आता तुम्ही एक व्हिडिओ कोणत्या उद्देशाने ओपन केला आहे तर तो मग सुरुवातीपासून तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स, इन्फॉर्मेशन दिल्या जात असतात. तर तुम्ही आता थंबनेल बघून तुम्ही जर डिसाईड करत आहे व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे, तर हे तुमची चुकी आहे. तुम्हाला अपूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायची नाही आहे. शेवटपर्यंत क्रिएटर जी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायची आहे. नाहीतर मग तो तुम्हाला थंबनेललाच हात लावायचा नाही आहे, पण तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की हो, वाय-टी स्टुडिओमध्ये गेल्यावर काय काय होतं हे सगळं
तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा बघायलाच पाहिजे. तर अपूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ नका. थंबनेल तुम्ही वाचला आहात तर मग त्या थंबनेलवर तुम्हाला जायचं आहे आणि संपूर्ण शेवटपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला वॉच करत आहे. आता मी तुम्हाला सांगते खरं व्ह्यूज न येण्याचं कारण. बघा मित्रांनो, यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे तो टाईम टू टाईम चेंज होत राहतो. एकच अल्गोरिदम लाईफ टाईम किंवा डे टू डे नसतो. टाईम टू टाईम हा अल्गोरिदम हा चेंज होत राहतो. आता बघा, ऑडियन्सचे जे आपले एक्सेप्टेशन आहे, इंटरेस्ट आहे, हा चेंज होत चाललेला आहे. तर त्यामुळे आता काय झालेलं आहे, लाँग व्हिडिओऐवजी ऑडियन्स शॉर्ट्स व्हिडिओवर जास्त भर देत आहे, रील्सवर जास्त भर देत आहे. त्यामुळे सुद्धा तुमच्या लाँग व्हिडिओवरचे व्ह्यूज हे कमी होण्याचं कारण असू शकते. कारण की प्रत्येक ऑडियन्स हाच विचार करेल की आपल्याला शॉर्टमध्येच तर पाहिजे तेवढी पुरेशी इन्फॉर्मेशन भेटत आहे, तर मग आपण इतका 10 मिनटाचा 8 मिनटाचा व्हिडिओ कशाला बघायला पाहिजे. त्यामुळे मग ऑडियन्सचे विचार आता बदलायला लागलेले आहे, त्यांचा इंटरेस्ट बदलायला लागलेला आहे. त्यामुळे आपले लाँग व्हिडिओवरचे जे व्ह्यूज आहे थोडे कमी व्हायला लागले आहे. पण असं नाही आहे की तुम्हाला लाँग व्हिडिओ बनवणंच बंद करायचं आहे. जर तुमचं जे कंटेंट आहे ते इंटरेस्टिंग असेल, इन्फॉर्मेटिव्ह असेल, स्ट्रॉंग असेल आणि ऑडियन्सच्या कामाचं असेल, तर ऑडियन्स तुमचा जो कंटेंट आहे तो पूर्ण वॉच करू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला व्ह्यूसुद्धा येऊ शकते. तर हे सुद्धा एक कारण आहे तुमचं व्ह्यू कमी येण्याचं फ्रेंड्स. आणि दुसरं कारण असं असू शकते की यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे तो टाईम टू टाईम चेंज होत चाललेला आहे. त्यामुळे सुद्धा व्ह्यूज हे कमी येतात. तर मी तुम्हाला सांगते की YT स्टुडिओ वारंवार बघितल्यामुळे तुमचा चॅनल डेड होणार नाही, व्ह्यूज कमी होणार नाही. अल्गोरिदममुळे आणि ऑडियन्सच्या इंटरेस्टमुळे थोडा आपला जो व्ह्यूज आहे लाँग व्हिडिओचा हा डाऊन होत चाललेला आहे. पण मित्रांनो, तुमच्या डोक्यातला हा जो डाऊट आहे तो क्लिअर होण्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला होता. आय होप तुम्हाला तुमचा डाऊट हा क्लिअर झालेला असेल. मी तुमचा डाऊट क्लिअर करण्यात यशस्वी झालेली असेल आणि तुम्ही YT स्टुडिओ कितीहीदा बघितला तरी चालेल. कारण की यूट्यूबने आपल्याला YT स्टुडिओ हे ॲप दिलंच याच्यासाठी आहे, आपण आपली चॅनलची ग्रोथ बघू शकू, अर्निंग बघू शकू, व्ह्यूज बघू शकू. यासाठीच आपल्याला YT स्टुडिओचं ॲप हे दिलेलं आहे. म्हणून तुम्ही कितीहीदा ते ॲप बघून चेक करू शकता. आय होप मी तुमचा आजचा डाऊट हे क्लिअर केलेला आहे. तुमचं ओपिनियन कमेंट्समध्ये नक्की माझ्यासोबत शेअर करा आणि प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला तुमच्या मदतीची, तुमच्या हेल्पची खूप जास्त गरज आहे, सपोर्टची गरज आहे. तर अशाच युजफुल इन्फॉर्मेशनसोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.